सरांना निमंत्रित करतो। वाशिम जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांनी येरमे सरांनी आमच्या समन्वयक टीमचा अत्यंत आदराने उल्लेख केला। संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनामध्ये ही सगळी टीम सहभागी असते। एकदा जोरदार टाळ्यांसाठी जी व्यवस्था गेल्या अनेक दिवसांपासून ते सर्वजण सांभाळत आहेत। वाशिम प्रमोद गरकर सर। उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग आणि समोर उपस्थित माझ्या सर्व खेळाडू प्रवृत्तीनं उपस्थित असलेल्या सर्व पाचही जिल्ह्याचे सर्व खेळाडू वृत्तीचे माझे खेळाडू बंधू भगिनी, 3 दिवसाच्या विभागीय सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचा आजचा हा समारोपीय कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 3ही दिवसामध्ये ह्या स्पर्धा पार पडलेल्या आहेत। अतिशय उत्तम असं नियोजन, सुंदर असं आयोजन आणि सरांनी सांगितल्या पद्धतीनं खवय्यांसाठी स्पेशल संधी आपल्या भोजनाच्या माध्यमातून या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाची बुलढाणा विभागीय स्पर्धेमध्ये सर्व आयोजकांनी केलेली आहे। त्यासाठी सर्वांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो। मित्रांनो, 3 दिवसाच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय सुंदर असा क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळाला। त्याचबरोबर सायंकाळचा जो नृत्य अभिव्यक्ती असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, अप्रतिम अशी सांस्कृतिक अभिव्यक्ती करून सर्व आमच्या कर्मचारी मंडळींनी आमच्या रसिक प्रेक्षकांची मन या ठिकाणी खुश केलेली आहेत। अतिशय नयन मनोहर असा सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता। आता खेळ खेळत असताना मित्रांनो कमी जास्त होत असतं। कोणी जिंकलेला असतो पण हारलेला नसतो, तो पण लढलेला असतो प्रतिस्पर्ध्यांसोबत। त्यामुळं काही जिंकले तर काही लढले। जीवनामध्ये हे सर्व करत असताना सगळ्याच गोष्टी आपल्याला भेटतील अशी आशा अजिबात आपण करायला नको। कारण हसी खुशी का खेल है जीवन, खेल समझकर खेलो, जो भी मिलता इस दुनिया में खुशी खुशी तुम ले लो, सत्कर्मों की तुलिका से जीवन में रंग भरना जी, तूफा तो आते रहते हैं उनसे भी क्या डरना जी। अशा पद्धतीनं आपण प्रत्येक पाऊल समोर टाकायला पाहिजे। आणि हे सर्व करत असताना आपल्या जीवनासारखं काही नाही घडलं तरीही हरिवंशराय बच्चनच्या या ठिकाणी 2 वेळी मला आठवतात, असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई उसको देखो और उसमें सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ की जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। या प्रवृत्तीप्रमाणे आपण कार्य केलं तर आपल्या जीवनामधला जो विरंगुळा आहे हा खऱ्या अर्थानं आपण विभागीय स्पर्धेमध्ये या ठिकाणी खेळाडूंच्या माध्यमातून व्यक्त करत असतो। आपण दैनंदिन कामकाजामध्ये व्यस्त असताना त्या जीवनातून कुठेतरी आपल्याला थोडासा विरंगुळा मिळावा, नवीन चैतन्य आपल्या खेळामध्ये यावं, या दृष्टिकोनातून या स्पर्धा असतात। अधिकारी कर्मचारी यांच्यामधल्या दऱ्या कमी व्हाव्यात आणि प्रत्येकांची मन एकमेकाची जुळावीत या अनुषंगाने आपण कार्य करत असतो। म्हणून हा सुंदरसा सोहळा 3 दिवसाचा अतिशय सुंदर या ठिकाणी छान झालेला आहे। असं वाटतं की हीच आशा आमुच्या मनी या स्थळी आला तुम्ही, भाग्य आमुचे थोर झाले आज आमुच्या अंगणी, भेट होता काळजाची पंढरीचा योग आला, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, वाळवंटाचा किनारा पाऊलांनी धन्य झाला। आपल्या सर्वांच्या पाऊलांनी हा वाळवंटाचा किनारा सुगंधित झालेला आहे आणि हा चंदनाचा सुगंध खऱ्या अर्थानं सर्वांनी दरवळत ठेवायचा आहे करतो। आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा विभागीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मदत केली, ज्यांचे हातभार लागले, ज्यांनी सत्कार्य केलं, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून सर्व आयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। शब्दांमध्ये घोडके सरांनी वाशिम जिल्ह्याच्या वतीने या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। धन्यवाद सर। आपल्यामध्ये नुकतेच अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार, विधान परिषद सदस्य आदरणीय धीरजजी लिंगाडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात साहेबांना विनंती करतो, त्यांनी आमदार साहेबांचं जिल्हा परिषदेच्या वतीने या ठिकाणी समारोपीय सोहळ्यामध्ये या सोहळ्याचे प्रमुख अतिथी, या कार्यक्रमासाठी बुलढाणा शहर आणि परिसरातील मान्यवर व्यक्ती सातत्यानं 3 दिवस सहभागी आहेत। पत्रकार बांधवांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून आमचे मित्र गजानन धांडे सर, जे स्वतः उत्तम निवेदक आहेत, त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी समन्वयक जवरे सरांना करतो। त्यांनी गजाननजी धांडे पत्रकार